नमस्ते पब्लिक, कसे आहात तुम्ही सगळे. एक्सप्लोर विथ राहुल वर्तकमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग स्पेशल आहे मित्रांनो, कारण आम्ही चाललेलो आहोत निर्मळच्या यात्रेला. निघालो आणि मित्रांनो ट्रॅफिकने अर्धा तास अडकून ठेवलं. बघा आता ही समोरून बस येते, ब्रिजवरून ही बस घेऊन आलेली. काय ट्रॅफिक आणि काय बोलायचं आता. खरंच मित्रांनो खूप ट्रॅफिक होतं. फायनली आपण ट्रॅफिकमधून बाहेर पडलेलो आहोत आणि आपण पोचलेलो वटार नाक्याला. आता इकडून आपण पहिलं पेट्रोल भरून आपण निघणार आहोत आपल्या पुढच्या जर्नीला, म्हणजे निर्मळच्या यात्रेला. तर फायनली पेट्रोल पंप आलेला आहे. आता पेट्रोल भरून आपण निघूया पुढे. मित्रांनो पेट्रोल तर भरून झालं, पण माझे हात पूर्ण थंड झालेले होते, म्हणून 2 मिनटं थांबलो. अविनाश विचारतो मला निघायचं की नाही. चला चला निघूया, नाही तर लेट व्हायचं, परत अडकून राहू. मित्रांनो तुम्ही या साईडला कधी आला तर हे वागेश्वरी स्वीट्स अँड फरसाण नक्की ट्राय करा. खूप भारी टेस्ट आहे आणि यांचा स्पेशल खाजाही ट्राय करा. खूप भारी आहे त्यांच्याकडे. स्वीट्स आणि फरसाणमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. मित्रांनो इकडे थोडी आहे गर्दी, पण खरंच सांगतोय ना हात असे थंड पडलेत ना, कारण नोव्हेंबर चालू झाला आहे आणि थंडीचा सीझन सुरू झालेला आहे. फायनली आपण पोहोचलेलो आहोत आपल्या लोकेशनवरती, म्हणजे निर्मळला. समोर बघताय तुम्हाला दिसतंय बोर्ड. आपल्याला तिकडून आतमध्ये जायचं आणि तुम्हाला दाखवतो. पहिली तर आपण गाडी पार्क करूया. तर मित्रांनो आम्ही एंटर केलं जत्रेमध्ये आणि तुम्हाला दाखवतात आतमध्ये काय काय. चलो लेट्स स्टार्ट. हे निर्मळचं चर्च आणि या साईडला छोटे छोटे टॉयचे स्टॉल लागलेले होते. किचन मध्ये लागणाऱ्या वस्तू, लहान पोरांची खेळणी, लहान पोरांचे कपडे म्हणू नका, ब्लँकेट म्हणू नका, असे खूप सारे स्टॉल बघत बघत आम्ही पुढे पुढे जात होतो. इथे खूप सारे फूड स्टॉल पण होते. पाणीपुरी म्हणू नका, चायनीज म्हणू नका, फालुदा, मिल्कशेक, असे खूप सारे स्टॉल होते. थोडंसं पुढे आल्यावरती मला एका ताईचा स्टॉल दिसला. त्यांच्याकडे खूप सारे ब्रेसलेट, किचन असं होतं आणि हे सुंदर असं इव्हिल आयचं किचन मी त्यांच्याकडून परचेस केलं. किती भारी वाटतं हे किचन मित्रांनो, मस्त एक नंबर. जत्रेचा पहिला दिवस असल्यामुळे बऱ्यापैकी पब्लिक ही होती. हा स्टॉल बघा, इथे तर खजूरमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. बापरे बापरे. स्वीट्स आणि हलवाचे पण खूप सारे स्टॉल्स होते. आणि हो, इकडची फेमस अशी सुकळी पण होती बरं का. थोडं पुढे पुढे चालत आल्यानंतर आम्हाला दिसले हे लहान पोरांचे झोपाळे. मस्तपैकी लहान पोरं याच्यात बसून एन्जॉय करत होते. हे बघा, हेलिकॉप्टर म्हणू नका, ही बोट म्हणू नका, ही पिपाणीवाली चिमणी तुम्ही कधी यूज केली. थोडं पुढे आलो आणि आम्ही हे मोठे पाळणे बघितले. आणि मित्रांनो बघतो काय, एक पण पाळणा चालू नव्हतं, काहीच चालू नव्हतं. आम्ही एकाला विचारल्यानंतर तो बोलला की हे पाळणे जे आहेत ते सगळे संडे पासून चालू होणार आहे. अर्ध्यानं तर आत्ता लाइटिंग लावायला घेतलेली, मागे बघू शकता तुम्ही. तर आम्ही पाळण्यात बसण्याचा प्लॅन कॅन्सल केला. काही चालू नव्हतं असल्यामुळे आम्ही आता निघालो आहोत वरती मंदिराकडे. चला तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे ते. मंदिराच्या पायऱ्या चढत चढत पुढे पुढे जात होतो आणि आम्हाला दिसलं की मंदिराच्या प्रत्येक एक 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 पायरीवरती हे जोडपं दिवे ठेवत ठेवत मंदिराच्या दिशेने चालले होते. खरंच खूपच छान. मंदिर खूप मोठं होतं. बघता बघता मंदिर आम्ही पोहोचलो मंदिराच्या एंट्रन्स कडे. जसं मंदिरात प्रवेश केला इतकं प्रसन्न वाटत होतं. आणि हे एक असं मंदिर आहे ज्यात खूप सारे देव देवता निवास करतात. भगवान परशुराम म्हणू नका, महादेव म्हणू नका, महाविष्णू, नारद, बलराम, रुक्मिणी, सत्यभामा, गरुड देव, संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम माऊली निवास असलेल्या निर्मळच्या मंदिराला तुम्ही एकदा तरी नक्की येऊन जा. मंदिरात खाली आलो आणि भावाला काहीतरी खायला घ्यायचं होतं. इथे एका काकांचा स्टॉल होता आणि त्यांच्याकडे बाफवलेले शेंगदाणे आणि ब्लॅक कलरचं कुठलं तरी फळ होतं. टेस्ट साठी म्हणून आम्ही ते ब्लॅक कलरचं फळ घेतलं, दोघांनी शेअर केलं आणि खाल्लं. एक नंबर. तर आम्ही निघालो घरी. आम्हाला खूप भारी वाटलं जत्रेला येऊन. ही जत्रा 15 ते 30 तारखेपर्यंत असणार आहे. तुम्ही पण या फॅमिली सोबत, मित्रांसोबत जत्रेला. गाईज मी तर पुन्हा येणार आहे निर्मळच्या या जत्रेला परत एकदा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग नक्की बघा. बाय बाय गाईज.